सूत्र 205. यस्यांत स्वादहंकारो न करोति करोति सहा निरहंकार धीरेण न किंचिदकृतं कृतं. ज्याच्या अंतःकरणात अहंकार असतो तो कर्म करीत नसला तरी कर्म करीत असतो. ज्याचं अंतःकरण अहंकार शून्य झालं आहे तो धैर्यशील पुरुष कर्म करून सुद्धा कर्म करीत नसतो. नाथ सांगतात, आत्मज्ञानी माणसाच्या आणखी एका स्वभाव वैशिष्ट्याबद्दल सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे सांगत आहेत. ते पुन्हा पुन्हा अहंकाराच्या निरासाबद्दल सांगत आहेत. म्हणजे हा विषय किती महत्त्वाचा आणि अत्यावश्यक आहे हे ध्यानात घ्यावं. माणसाचा अहंकार फार घातक आहे बरं. तो प्रत्यक्ष कृती न करणाऱ्या माणसाला कर्ता बनवतो आणि कर्मफळ त्याच्या पदरी बांधून टाकतो. शरीरानं कृती केलेली दिसली नाही तरी अहंकार मनानं ती कृती करवून घेतो. भले ती प्रत्यक्षात उतरली नाही तरी त्याचं बरं वाईट फळ मात्र त्याच्या खात्यात जमा होतं. हे अहंकारजनित मानसिक कर्म शारीरिक कर्मापेक्षा अधिक घातक असतं. कारण शारीरिक कर्म करून झालं की त्याचा शरीराशी संबंध उरत नाही. मात्र मानसिक कर्मातून मन मोकळं होत नाही. ते मनाला गुंतवून ठेवतं, अहंकाराला फुलवत ठेवतं. माणूस मनाच्या या खेळात सुखावून जातो, रमून जातो. हेच सर्वात घातक ठरतं. आसक्ती आणि अहंकार हेच कर्मफळाचं मूळ आहेत. तेच माणसाला भोगता आणि करता करतात. ते माणसाच्या मनाकडून तर सतत कर्म करून घेत असतात. माणसाला केवळ कार्यकर्ता बनवून कर्मात आणि पर्यायानं कर्मफळाच्या बंधनात अडकवून ठेवतात. मनातील कर्माचे विचार संपत नाहीत, त्यांचा नाश होत नाही. त्यामुळे हे कर्मसत्र अव्याहत सुरूच असतं. त्यातून माणसाची सुटका होत नाही. मात्र आत्मज्ञानी माणसाबाबत हा धोका नसतो. कारण त्याचा अहंकार आसक्ती गळून पडल्यानं कर्तेपणाची भावनाही उरलेली नसते. त्याची आसक्ती आणि अहंकार कर्तेपण विरहित कर्म न होता सहजकृती होऊन जातात. आपण शरीर, मन, बुद्धी, अहंकार या चौकटीत आणि चौकडीत बद्ध नसून आपण केवळ आत्मरूप आहोत. हे आत्मतत्व सर्वत्र आणि सर्वव्याप्त आहे ह्याचं त्याला भान आणि ज्ञान असतं. त्यामुळे तो आत्म्यासारखाच केवल साक्षी आणि फक्त द्रष्टा असतो. कर्ताही नसतो आणि भोगताही नसतो. निरपेक्ष, निरासक्त आणि निरहंकारी वृत्तीनं कर्म केल्यानं तो नेहमी कर्म आणि कर्मफल मुक्त असतो. हीच खरी मुक्ती. तिला प्राप्त होण्यासाठी कर्म करणं नव्हे तर कर्मातील आणि कर्मामागील फलाशा, आसक्ती, अहंकारजनित कर्तेपण सुटण्याची गरज आहे. ही सुटका म्हणजेच खरी मुक्ती होय. आत्मज्ञानी ह्याच मुक्तीला प्राप्त होतो. म्हणूनच तो कर्म करीत असूनही कर्म करीत नसतो. कर्मापासून मुक्त आणि म्हणूनच सदैव शांत, स्थिर आणि आनंदी असतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.